परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा प्रसार प्रचार कसा होईल त्याकडे बाबांनी सगळ्यात आधी लक्ष दिलेलं आहे आणि त्याकरता एका भगवंताची चर्चा बैठक आपण घेत असतो आणि त्या चर्चा बैठकी करता बाबांनी सांगितलं होतं का आपल्याकडे पैसे जरी नसते तरी चालेल पण एक पोंगा गावात ऐकायला गेला पाहिजे एका पुण्यामार्फत जनजागृती झाली पाहिजे आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ म्हणजे काय त्याची जागृती काय याच्याकरता आपल्याला मानते बाबा निवृत्तीने उपदेश दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आतापर्यंत आपण जे मार्गदर्शन ऐकले फार सुंदर असं मार्गदर्शन ऐकले आता नांदेवारजी बोलून गेले कारण की माझे सुद्धा मार्गदर्शक गांगणेरचे नथुजी सोनसरे होते सुरुवातीला त्यांच्याकडून मी मार्ग घेतला आणि त्याग केला ते सुद्धा आम्हाला आम्ही ज्यावेळेस बसत होतो चर्चा बैठकीत बसत होतो सेवकासोबत चर्चा करत होतो तर त्यांनी सुद्धा हेच वाक्य आम्हाला बोलले होते की महान त्यागी बाबा निवृत्तींनी मंदिरात प्राप्ती केली हनुमानजीच्या मंदिरात गेले आणि मी ज्यावेळेस मार्गात आलो म्हणजे माझे जे मार्गदर्शक होते नथुजी सोनसरे मी सुद्धा ज्यावेळेस मार्गात आलो त्यावेळेस सुद्धा मी मंदिरात जाऊन मर्तीच्या त्याच्यावर पाणी टाकत होतो पण बाबांनी त्याच्यात का दुरुस्ती केली आणि का बाबाला साक्षात्कार झाला याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे बाबाला कसा साक्षात्कार झाला आणि कशा प्रकारे त्याच्यातून आपण बाहेर निघलो बाबाला कुठे दिसला भगवंत कोणाच्या आपल्यात दिसला भगवंत हे आपल्याला समजलं पाहिजे आणि जोपर्यंत या गोष्टी आपल्याला कळणार नाही त्याच्याकरता आपल्याला मूर्ती पूजा बंद केलेली आहे त्या मूर्ती पूजा बंद का केली आणि आता सुद्धा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या माध्यमातून जे संचालक मंडळ आपलं आहे ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शकांचं शिबिर घेऊन मार्गदर्शकांच्या अडचणी येतात त्याच्या माध्यमातून नियमामध्ये कसं बदल होते किंवा कसं परिवर्तन केलेलं आहे तेही महत्वाचं आहे पण आपल्याकडे काही जुने मार्गदर्शक आहे त्याने खूप अभिमान आहे नाही म्हणते ते आम्हाला काही मान्य नाही आणि बाबांनी सांगितलं ना आपल्याला परिवर्तन करायचं आलेल्या संकटावर मात करण्याची शक्ती परमपूज्य परमात्मा या सेवक मंडळाच्या माध्यमातून मानते की बाबा निवृत्तींनी प्रत्येक सेवकाला दिलेली आहे प्रत्येक मार्गदर्शकाला दिलेली आहे आपल्याला फक्त ते कळलं पाहिजे की शक्ती कशी आहे आणि त्या शक्तीचा उपयोग आपल्याला कसा घ्यायचा परंतु आपण आपले जे काही जुने आताही काही मार्गदर्शक आहेत ते ठोकून सांगतो मला बाबांनी सांगितलं म्हणते माझ्याकडे आता लॉकडाऊन मध्ये म्हणजे आपला त्यावेळेस नियम निघाला मंडळाचा की ज्या परिसरातले मार्गदर्शक असतील त्या परिसरात त्यांनी कार्य द्यावं त्यांनी दूर कार्य देऊ नये किंवा त्याच्या परिसरात जाऊन कार्य देऊ नये असं परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळामागं पत्रक लिहिलं तरी त्याचे कार्य अजूनही सुरू आहे ते बंद नाही केले त्यांनी आम्हाला बाबांनी सांगितलं बाबानेच केलं म्हणजे मार्गदर्शन आपण बाबांनी ज्या गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आपल्याला ते आपण काय विसरतो आणि छाती ठोकून सांगतो की बाबांनी सांगितलं आता माझ्या परिसरात ह्याच पद्धतीमध्ये ज्यावेळेस ज्या परिसरातल्या सेवकाला सांगितलं त्याकरिता अच्छरबाईकडले सेवक होते वराडा गावातले 10-15 सेवक होते अच्छरबाईकडे त्या अच्छरबाईने ते 10-15 सेवक माझ्याकडे पाठवले की तुम्हाला तिथून मार्ग घ्यावा लागेल आता तो लॉकडाऊनचा त्यावेळेस हे होता अडचण होती आपल्याला त्याच्यामुळे मी विचारलं मंडळाला का बाबा माझ्यापेक्षा आणखी जवळ मार्गदर्शक तिथे आहे कांद्रीला आहे टेकाडीला आहे तर नाही म्हणेल आपल्याला तात्पुरती व्यवस्था म्हणून तुम्ही त्यांना कार्य द्या मी त्यांना कार्य दिले काही लोकांनी त्याग केला परंतु कालांतराने जेव्हा लॉकडाऊन संपलं त्यानंतर मी त्यांना परत परमपूज्य परमात्मा एक मंडळाची चर्चा करून मी ते सेवक पाठवले टेकाडी गावाला टेकाडीचे मार्गदर्शक आहे मुलचंदजी कांबळे आता मग ज्यांचे कार्य माझ्याकडून सुरू होते त्यांना त्यांनी त्यागाचे कार्य दिले त्यागाचे कार्य दिल्यानंतर त्याग झाला आणि त्या मुलांनी मला फोन केला काकाजी म्हणे तुम्हाला उद्या माझ्याकडे त्यागाचं आव्हान आहे यावं लागते म्हणलं त्याचा कार्यक्रम कसा आहे नाही काकाजी म्हणे त्यागाचं आव्हान आहे मंडप सांगितलेलं आहे लाऊडस्पीकर सांगितलं आहे सर्व व्यवस्था केली आहे जेव्हा पावती म्हणे तर म्हणलं दादा हे तुला कोण सांगितलं तर मार्गदर्शकाने सांगितलं म्हणजे मार्गदर्शकाच्या आदेशानुसार कार्यक्रम सुरू आहे तर म्हटलं दादा ह्या गोष्टी करता येते का तर परत त्या मार्गदर्शकाला फोन करून विचार
आणि जर नसत लक्षात आलं तर माझ्याशी बोला. मग त्यांनी परस्पर विचार करून तो मंडपाचा कार्यक्रम, पुंग्याचा कार्यक्रम कॅन्सल केला. मग आम्ही, माझा एक मित्र होता, आता तो पुढे बसलेला आहे, त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुरू आहे, तर त्या आम्ही इथे बसलो होतो हवना करता. तर मग त्यांनी, आपण जसा हवन करतो भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचं, आपण दही दूध गोमूत्रांनी आंघोळ करतो, तत्वाच्या फळोची करतो, बाकी इतरही गोष्टीची करत नाही. हे माहिती आहे आपल्याला सर्वांनी. मंचावर जे मार्गदर्शक आहे त्यांनाही माहिती आहे का नाही. त्यांनी बाबा हनुमानजीची प्रतिमा मान, आपला तत्वाची प्रतिमा मानते की बाबा झुंजुजीची प्रतिमा, आईची प्रतिमा, सगळं दही दूध गोमूत्रांना धुतली. आणि त्याला सगळ्याला चंदन बुक्का जे काय लावायचं लावलं, हारे लावलं. आता माझ्यासोबत जो होता तो त्याला टोकत होता, म्हणलं दादा टोकून काही उपयोग नाही, जसं होतं तसं राहू दे. आणि माझी एक सवय आहे, कारण की नवीन व्यक्ती हवन करतो तो आधीच घाबरलेला असतो, आणि आपण जर मध्ये बोललो तो आणखी जास्त घाबरतो, आणखी चुकीचं काम करतो. म्हणून म्हटलं आता काही बोलायचं नाही, हवन संपवू दे, हवन संपल्यानंतर आपल्याला बोलता येईल. मग हवन संपलं. मी ज्याच्याकडे आवडतो त्याला म्हटलं दादा तुला जे किट मिळाली परत तुझ्या परमात्मा एक मंडळ आहे, पुस्तक मिळते, ते नियमावली मिळते आणि एक पॅम्पलेट मिळते. हवन कसं घडवायचं, काय काय करायचं, काय नाही करायचं, म्हणजे ते किट आहे. त्याच्या पुस्तकाचे पॅम्पलेट होतात, त्या मार्गदर्शकाला दाखवलं मला वाचायला. तर ते मार्गदर्शक म्हणे आजपर्यंत मी पाहिलंच नाही म्हणजे हे जे झालेलं आहे परिवर्तन आहे त्या गोष्टीला 5 वर्ष झाली. आणि 5 वर्षापासून जर आपल्याला मार्गदर्शक म्हणून अनुभव नसेल तर आपल्याला मार्गदर्शक राहण्यात काही अर्थ नाही आहे का अर्थ. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित पाहिजे सेवकांना. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मार्गदर्शकाचं जर चुकलं असेल तर तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे मार्गदर्शकाला सांगण्याची. परंतु कशा काय सांगू आपण ह्या गोष्टी आपण जेव्हा अभ्यास करू, नियमावलीचा अभ्यास करू, परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे जे सेवक आहे, मार्गदर्शक आहे, त्यांच्याशी चर्चा करू, तेव्हाच आपण हिंमत करू शकतो. पण आपण बोलत नाही मार्गदर्शकाला काही. त्याच्यामुळे आमच्यासारख्या मार्गदर्शकाचा अहंकार वाढलेला आणि त्याच्यामुळे ते छाती ठोकून सांगते आम्ही करतो ते बरोबर करतो. याला तुम्हाला विरोध करायला लागेल. सेवकी असो, सेवक असो, तर मार्गदर्शक कोणताही चुकीचं काम करत असेल, आमच्या हातून चूक होणार नाही असं म्हणता येणार नाही, किंवा आम्हाला कार्य देताना चूक आमच्या हातून होणार नाही असं म्हणता येणार नाही. कारण की आम्ही एक मानवतो, आम्ही भगवान नाही आलो. आम्ही जर बाबा असतो तर आमच्या हातून चूक नसती झाली. म्हणून तुम्हाला हिंमत करायची आणि तुम्हाला जागृत व्हायचं. आणि आताचे जे सगळे आपले सेवक आहे नवीन पिढीमध्ये येतात हे सगळे सुशिक्षित सेवक आहेत. त्यांना लिहिता येते, वाचता येते, कोण काय बोललं हे कळते, शिल्पीने सुद्धा कळते का नाही. म्हणून आपल्याला मार्गदर्शकाचं जर चुकत असेल तर त्याला बोलण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. आता इथे बरेच लोक बोलले, मंडळाविषयी बोलले, इतर संस्था त्याच्याविषयी बोलले का नाही. इतर संस्था होण्याचं कारण काय, हे एवढे सेवक आपल्या तर बसलेले आहे. मी मार्गदर्शक आपल्याला काय सगळे सेवक आहे आपल्या इथं. मी चालले, पण हा मार्गदर्शक कुठे चालला, कुठे घेऊन चालला, आम्हाला कशाकरता घेऊन चालला, याचा आपल्याला अभ्यास असणे गरजेचं. जोपर्यंत आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत तो मार्गदर्शक असाच अहंकारात विचित्र प्रकारे काम करून अशा संस्था घडतात. तुम्ही जर त्या मार्गदर्शकाला विरोध केला तर आम्ही नाही ज्याला जायचं ते जा. त्या मार्गदर्शकाची ताकद आहे का जायची, पुढे संस्थेला जोडायची, कुणाचे चुकीचे कार्य करायची, चुकीचे कार्य तुम्हाला सांगायची नाहीये. परंतु त्याच्याकरता तुम्ही सांगत नाही, तुम्ही भीता, तुम्ही जागृत झाले पाहिजे. हाच आमचा उद्देश आहे. तुम्ही जोपर्यंत जागृत होणार नाही, जोपर्यंत एखाद्या चुकीचा एखादा मार्गदर्शक करत असेल तर त्याला बोलणार नाही, तोपर्यंत काही अर्थ नाही. आता आपली संस्था पाहतो, परमपूज्य परमात्मा एक संस्थेमध्ये सुद्धा 11 लोक आहेत. त्याचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, सचिव आहे, कोषाध्यक्ष आहे, सहसचिव आहे का नाही. परंतु ज्या संस्था बाहेरच्या आहे त्याचा अभ्यास बरेचसे शिकलेले लोक येतात, काही ग्रॅज्युएट असतील नाही का. परंतु ज्या संस्थेचा अध्यक्ष बाप असतो, उपाध्यक्ष माय असते आणि सचिव वर्ग असते, तर त्या संस्था किती पण चालू शकतात आणि किती संस्था बंद झाल्या. हे आपली ह्या संस्था नाही, ह्या आपण काही पतसंस्था पाहिल्या तर पतसंस्थेत जर एकट्या माणसाचा वर्चस्व असलं, एकट्या कुटुंबाचा वर्चस्व असलं तर तुमच्या पैसे त्या संस्थेत सुरक्षित राहत नाही. तर आपली संस्था त्याची हे जे संस्था त्यांनी स्थापन केली हे सुरक्षित राहील का. ज्याचा अध्यक्ष बाप आहे, आई उपाध्यक्ष आणि पोरगा सचिव आहे,
ती संस्था आपल्या मालकीची आहे का? आणि आपण त्यांना काही बोलू शकतो का? आपली ताकद आहे का त्याने हिशोब मागायची? एकाची ताकद. परंतु परमपूज्य परमात्मा या सेवक मंडळ जे आहे यांना जो सभासद त्या संस्थेचा आहे, जो त्याचा 1001 रुपये भरून त्याचा समावेश झालेला आहे कायचा, त्याला प्रत्येकाला अधिकार आहे. मी ज्या 10 रुपये दिलेले आहे त्याची पावती भेटते आपल्याला. त्या संस्थेला कोणती पावती देते? कोणतीच पावती देत. आणि आपली ताकद दिली आहे म्हणायची. ज्या गुरुनं आपल्याला सांगितलं स्वावलंबी बनवलं, ज्या महान तकी बाबा जुंजोजींनी प्रत्येकाला स्वावलंबी बनवलं, कोणावरही अवलंबून ठेवलं नाही, मार्गदर्शकावरही अवलंबून ठेवलेलं नाही आहे. तुम्हाला सगळे गुणधर्म सांगितलं. फक्त त्याचा उपयोग आपल्या कार्यात कसा करायचा, आपल्या कुटुंबात कसा केला पाहिजे याचा करता विचार करणे गरजेचं आहे का नाही? पण आपण तो विचारच नाही करत. मार्गदर्शक मा नातेवाईक होय, तुम्हा मामा होय, तुम्हा पिता होय, तुम्हा जवाई होय, चांगलं त्याच्यात आहे का? अशीच परिस्थिती आहे का आपली? म्हणून आपल्याला जे नियमाने दिलेलं आहे त्याचा अभ्यास करा. म्हणून मी नेहमी सांगत असतो, आता आमच्या इथे सेवक बरेचसे लोक अभ्यासू आहे, त्या अभ्यासाच्या आधारावरती आम्हाला माझ्या काही चुकलं मला सांगतात. त्या नियमातच दिलेलं आहे की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची ज्याच्याकडे प्रतिमा असेल त्यांनी इतर संस्थेत जर कोणाचा आवड असेल, बहीण असो, बाप असो, भाऊ असो, कोणी असो, त्याच्याकडे जाऊ नये. परंतु तुम्ही का सांगता? मार्गदर्शक नाही म्हणते. मार्गदर्शक टाका द्यायला तुम्हाला कोणाच्या घरी जाऊ नको म्हणायचे. याचा अभ्यास तुम्हाला झाला पाहिजे आणि तुम्हाला त्याला समजून सांगता आला पाहिजे. हे नियमात आहे, हे मानचकी बाबा जुंजोजींनी तयार केलेले नियम, त्याच्यामध्ये ते वाक्य दिलेलं आहे की परमपूज्य परमात्मा एक मंडळाची ज्याच्याकडे प्रतिमा असेल त्या सेवकांनी आपला भाऊ असेल, बहीण असेल, बाप असेल आणि त्याच्याकडे जर इतर संस्थेची प्रतिमा असेल तर त्याच्याकडे आवडणाऱ्या दिवशी जायचं नाही. परंतु आवडण्याच्या दिवशी नाही जायचं. परंतु आपला बाप होय, बहीण होय, भाऊ होय, मामा होय, आत्या होय, आपलं जे कर्तव्य ज्या ज्या वेळेस करावं लागेल त्याच्या कर्तव्य मात्र आपण केलं पाहिजे. त्या कर्तव्यातून मागा नाही यायचं. फक्त हवनाच्या दिवशी नाही जायचं आणि जेवायला नाही जायचं. मग आता आमच्या कोळसात काही काही आहे असेल तर ते म्हणते, काजी म्हणते तुम्हाला हवन चालत नाही, जेवण करत चालते म्हणते, जेवायला नाही जायचं. सोपा उपाय आहे की नाही? काही करत नाही. आता तुमच्याच परिसरातले ज्यांचे माझ्याकडे एक वैद्य म्हणून आहे, तुमच्या गावचे जवाई आता आले मार्गात. ती बाई, ती पोरगी सुद्धा त्यागी, तिने 2दा त्याग केलेला. 12 वर्षाचा त्याग तो तोही केला आणि आपला 41 दिवसाचा त्याग तो तोही केला. तर तिला घेऊन माझ्याकडे एक जे ग्रामीणचे सेवक आहे भागातले, ग्रामीणचे ज्यांच्याकडे प्रतिमा आहे, मार्गदर्शकाकडे मंडळाची आपण त्याच्याकडे ग्रामीणचे, ते माझ्याकडे घेऊन आले त्या सेफ्टीला. म्हटलं तुम्ही कुठे जाईल? म्हणजे काकाजी माझा म्हणजे 2दा त्याग झाला, 2-3दा झाला म्हणजे. आणि माझ्या कार्यामध्ये मदनकर जेवून मौद्याचे मदनकर जी जेवून यांच्या जेवून माझे कार्य आहे म्हणजे. तर त्याला ज्यांचे ग्रामीणचे कार्य होते म्हणलं मदनकर जेवून आई वडिलांचे कार्य आहे, ठीक आहे, पण तू ज्याच्यासोबत आली, जे तुझे मोठे बाबा आहे, की कोण आहे भोयर म्हणून, तर म्हटलं यांना माझ्याकडे आणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मार्गदर्शकाकडे नाही आलं पाहिजे. नाही आलं पाहिजे का? कारण की आपल्याकडे जो कोणी येईल तिला त्याच्या मोठ्या बाबाकडे जाता येणार नाही हवना करता. म्हणून ह्या गोष्टी जर सगळ्या तुम्हाला मंजूर असेल तर मला शब्द देता. आता त्या वैद्यची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता तुम्ही किरणताई मतेचं ऐकलं का? आणि मला वाटतं करुणाताई मानकर बोलले ना, ह्या दोघी सेवकाच्या मुली होत्या. हे तुमच्या लक्षात आलं का? त्यांनी सांगितलं तर दोघी सेवकाच्या मुली होत्या. म्हणजे याला मानव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची काय उद्देश आहे, कशा प्रकारे काय यांना माहिती होता का नाही? त्याच्यामुळे ह्या मुली कोणाच्याही घरी जातील तर त्या कुटुंबाला कार्य घ्यावंच लागेल. परमपूज्य परमात्मा एक मंडळाचं कार्य घेऊन त्याग करावंच लागेल. कारण की भगवंतांनी तशी परिस्थिती निर्माण केली. किरणताई मतेच्या आधारावर राजकुमार मते आपले दारू पिते का नाही? आणि आपल्या अरुणाताई बोलले की बा माझे पती जो खूप दारू पित होते, मला आपत्ता नव्हतं, परंतु त्या एका त्यागी सेवकाच्या मुली होत्या. त्याच्यामुळे भगवान बाबा हनुमानजीला मान त्यागी बाबा जुंजोजीला तशी परिस्थिती त्या कुटुंबावर निर्माण करावी लागली. आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला हे करायला पाहिजे की आजच्या चर्चा बैठकीत कोण काय बोललं आणि कशाच्या आधारावर बोललं आणि आपल्याला काय करायचं, ह्या जर गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपण कधीही मागे येत नाही. आता त्या वैद्यची गोष्ट आहे माझ्या इथल्या एका जवायाची, त्या गावच्या महोदयाच्या,
तर तिला 2 मुलं होती. एक मुलगा उभा मरण पावला. आता जी पोरगी शेवटी असेल आणि तिने 2दा त्याग केला, तिला इथं देवस्थानामध्ये जायची गरजच नाहीये आहे का? ज्याला मार्ग समजला असेल परंतु परमात्मा एक सेवक म्हणजे काय, तर त्याला जायची गरज नाही. आणि वैद्याकडे जायची गरज नाही आणि कोणाकडे जायचं. शेवटी मुलगा गेला. बाई म्हणलं तू त्याग केला म्हणते 3दा, तू परमपूज्य परमात्मा या सेवकाच्या माध्यमातून त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून काय शिकले? तो मुलगा दगावला. तो मुलगा दगावल्यानंतर ती 14-15 दिवशी माझ्याकडे आली आणि दुसराही मुलगा कसा तरी करते म्हणे म्हणून त्या मार्गदर्शक ग्रामीणचे सेवक आहे ते मार्गदर्शक घेऊन माझ्याकडे आले. परंतु मला तर एक शब्द सोडावा लागेल. माझा पहिला प्रश्न असतो जो कोणी घेऊन येईल, कारण बाबा तू सेवक आहे का? हा सेवक आहे. मग तुझे मार्गदर्शक कोण आहे? सावरकरची आहे. मग सावरकरची आहे तर तुम्ही सावरकरजीकडे द्यायला पाहिजे. माझ्याकडे कशा करता आले? आणि माझ्याकडे आले तुमच्या घरी हिला येता येणार नाही फक्त हवनाच्या दिवशी. बाकी दिवस तर आपले संबंध जे आहे ते आपल्याला कायम ठेवावं लागेल. तर ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे. जोपर्यंत या गोष्टी काढणार नाही तोपर्यंत आमच्यासारखे मार्गदर्शक असे काम करत जातील आणि आपल्याला वाटेल त्याप्रमाणे कार्य करतील. ते पदे सोडायला तयार नाही आणि कार्य सोडायला तयार नाही. ते आताही जिथं तिथं कार्य देतील आणि खूप काही बोलते. आता काही काही तर असे आहे का त्या मार्गदर्शकाने एखादा कार्यकर्ता नेमला, कार्य ठेवून देतो आणि चिठ्ठी मी देतो आहे का नाही. पण ती तुला ते मंडळ त्याने विचारते तुझा मार्गदर्शक कोण आहे म्हणते, त्याचं नाव सांगते आणि या मार्गाचं कशी चिठ्ठी देते म्हणते नाही का. अशाही परिस्थिती आहे. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. परमपूज्य परमात्मा या सेवकाचा कोणताही मार्गदर्शक असेल कसाही असेल तर त्याच्या मार्फत कार्य घ्या आणि त्याची चिठ्ठी घ्या. असे जर असे संधी साधू लोक असतील तर ह्या गोष्टीपासून सेवक सेवकी सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. आपण जोपर्यंत सावध राहणार नाही आणि हा अभ्यास करणार नाही तोपर्यंत परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ म्हणजे काय हे आपल्याला कळू शकत नाही. म्हणून माझं नेहमी सांगणं असते जो दुःखी आहे त्याला का तुला मार्ग समजला नाही. जोपर्यंत आपल्याला मार्ग काढणार नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबात सुख शांती किंवा कोणतेही संकट येऊ शकत नाही. असं कार्य महानसाठी बाबा जुंजूंनी घडवून आपल्याला फुटका काढून दिलेला. त्या फुकट दिलेलं कार्य असल्यामुळे काही काही लोकांना आराम करायला. तर हे जे कार्य आहे आपल्या नियमावली वाचा. इथे जे मार्गदर्शन झालं काही चांगलं झालं असेल काही वाईट झालं असेल परंतु त्याच्यातून जे चांगलं आपल्याला घ्यायचं आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या आलेल्या संकटावर कशी मात करता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जरी आपण सर्व सेवक असो चौकी होतो वरती आमचे बसलेले मार्गदर्शक कार्यकर्ते असतील तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तरच आपण खरोखरच परमपूज्य परमात्मा एक मंडळाचा सेवक आहोत याची जागृती होते. आता माझ्याकडे 2-3 सेवक तुफान आहे. त्याने कुठेही उभं केलं आणि काही केलं तर तुफान बोलते. आता आमचे जे मार्ग आत्मनिक कणानं गांगणेवरून कणानं राहायला बोलतो आता म्हणजे कुंभलकरजी मार्गदर्शक होते. मी त्यांना जुळलो त्यांच्यासोबत राहिलो 22 वर्ष आणि त्यांच्या मार्फत जे काही आता कार्य सुरू आहे हे सुरू आहे. परंतु त्यांनी माझ्या आता मार्गदर्शक होते कुंभलकरजी त्यांनी एक खूप महत्वाचं कार्य करून गेले ते आपल्या आयुष्यात आतापर्यंत काही चुका केल्या असेल परंतु एक महत्वाचं कार्य करून गेले की ते मरणाच्या आधी 5 वर्ष आधीच मला मार्गदर्शक पद देऊन गेले. त्यांनी मंडळाला अर्ज करायला लावला. मंडळाची त्यांनी चर्चा केली आणि आम्हाला मार्गदर्शक पद पाहिजे बा तर त्यांनी मार्गदर्शक काढवला. नाही तर त्या मार्गदर्शकाला झगडे होते का त्या गावात झगडे होते. हा नाही चालला त्याचाच पोरगा पाहिजे किंवा त्याचाच नातेवाईक पाहिजे असे झगडे होतात. तर त्यांनी खूप महत्वाचं असं काम एक मार्गदर्शक देऊन गेले. म्हणजे आता जे काही सेवक आहे माझ्याकडे 100-150 त्यागी सेवक आहे 50-60 साधे सेवक आहे तर त्यांना त्याचा फायदा झाला. नाही तर आज आम्हाला दुसऱ्या मार्गदर्शकाला जुळा लागलं असं तात्पुरतं मार्गदर्शक पद कधी मिळेल काय मिळेल याची गॅरंटी नसते. कारण की आता आपला जो अनुभव आहे ज्या भंडारपुडीचे गोपीचंदजी तुपट गेले तिथे अजून मार्गदर्शक नाही. तात्पुरती व्यवस्था दिलीपची कोणतीची केलेली आहे का नाही. म्हणून कोणतेही मार्गदर्शक असेल जोपर्यंत माझ्याकडून भगवंताचे कार्य होते ते पूर्ण केले पाहिजे. आणि ज्या दिवशी होणार नाही त्या दिवशी आपल्या गटामध्ये जो कोणी सक्षम व्यक्ती आहे त्याला ते कार्य थोपवून आपण मोकळं व्हावं. पण असं आपण करत नाही आणि जोपर्यंत आपण या गोष्टी करणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. म्हणून या गोष्टी जर सगळ्या सेवकांना समजल्या तरच आपण या चर्चेप्रसंगी बसण्याचा फायदा आम्ही जे काही मार्गदर्शन केलं त्याचा फायदा आम्हाला होईल तुम्हाला आम्हाला सुद्धा होईल. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मला आम्हाला जे
बोलावलं का नाही आमचा जो आदर सत्कार केला मानकर परिवाराने त्यांचे मार्गदर्शक पांडुरंग मदारकर यांनी आमचा जो आदर सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजच्या चर्चा बैठकीचे भगवान बाबा हनुमानजी मान त्यांनी बाबा आई वाराणसी यांचे सुद्धा आभार मानतो. आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष अरुण भाऊ लारोकर यांचे सुद्धा आभार मानतो. मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक कार्यकर्ते पुढे बसलेले सगळे सेवक सेवकीन बाळगोपाल यांचे आभार मानतो. मी माझ्या शब्दाला विराम देतो. नमस्कार.